स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन। याबाबत अधिक वृत्त असे की श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळे व जवाहर शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वर्गीय अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सव 2023-24 चे आज शनिवारी दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या डॉक्टर पारा घोगरे महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। प्रारंभी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे जलदूत आमदार संस्थेचे चेअरमन माननीय कुणालबाबा पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन माल्यार्पण करण्यात आले। तदनंतर स्वर्गीय अण्णासाहेबांच्या समाधीचे दर्शन माल्यार्पण करून पुढील कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार कुणालबाबा पाटील हे होते, तर त्यांचा सन्मान संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर M.T. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभमजी गुप्ता, त्यांचा सन्मान संस्थेचे उपाध्यक्ष क.ब. चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर S.T. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। तर धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे यांचा सन्मान जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दी यांनी केला। तर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांचा सन्मान संध्याताई भांबरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सर्व संघाचे पथसंचालनाने लक्ष वेधून घेतले। तर जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील यांच्यासह संचालक बबलू तात्या पाटील, रावसाहेब पाटील उपस्थित होते। धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लवआबा पाटील यांच्यासह संचालक जवाहर सुतगिरणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। तर दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रारंभी शुभम गुप्ता यांनी आपल्या मनोगतातून सदर हा उपक्रम राबविला जातो तो शिक्षणाबरोबरच खेळाडू घडले पाहिजे, संस्थेचे ध्येय दोन्ही बाजूंनी दिसते। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी इथे प्रयत्न केला जात आहे। मला माझ्या स्वतःच्या जीवनात खेळाचे महत्त्व जाणून आहे। विद्यार्थ्यांनी संधी उपलब्ध असून तिचा लाभ घ्यावा असे देखील त्यांनी आवाहन केले। तर अध्यक्षीय भाषणात आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की मला आनंद आहे की जो आज दोन्ही प्रमुख अतिथी रोल मॉडेल यांच्या उपस्थितीत खेळाडूंना संधी उपलब्ध होत आहे। तर या उपक्रमाचे आयोजन या ठिकाणी केल्याने विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचा लाभ होत असून शिक्षकांनी यासाठी नियमित प्रयत्नशील राहावे। खेळाडूंनी हार जीत न पाहता संधीचा फायदा उचलत स्वतःला सिद्ध करावे असे यावेळेस मनोगतातून व्यक्त केले। तर कार्यक्रमाचे आयोजन आधारस्तंभ माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांचे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाषदादा देवरे, गुणवंतदादा देवरे, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम हा यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सदर या कार्यक्रमाचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर S.S. सूर्यवंशी व V.S. ठाकरे यांनी केले।
या ठिकाणी 3 तदनंतर सहभागी सर्व खेळाडू या ठिकाणी संचलनात सहभागी, ज्यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल खेळलेले हे सर्व पुढील विद्यार्थी नॉर्थ स्कूलचे, त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गरताड, धुळे तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले हे खेळाडू, ज्यांना अगदी पहिल्यांदाच शहरी मैदानावरती खेळण्याचा अनुभव ते आज घेणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडजाई, जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे हे विद्यार्थी, स्टेज समोरून संचलन सडगाव, पुरा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मोराणे, ग्रामीण भागातून शेतकरी, त्यानंतर कोळसा प्लाटून आहे. पुढच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं पुढील संघाचं संचलन आपण थांबवायचं आहे. अण्णासाहेब धार्मिक विद्यालय धागरे. करूया. माननीय शुभमजी गुप्ता साहेब या ठिकाणी मशाल धाव घेत आहेत. त्यांच्या समवेत किशोरजी काळे फोटोग्राफर भैया. सर तिथून जी काही सुरुवात झाली त्यानंतर मग सर्व स्वातंत्र्य सेनानींची अण्णासाहेबांची ओळख होत गेली आणि काँग्रेसच्या माध्यमातून आणि महात्मा गांधीजींच्या माध्यमातून जी सत्याग्रहाची चळवळ सुरू होती त्या चळवळीमध्ये अण्णासाहेब सहभागी झाले. धुळे जिल्ह्यातून सत्याग्रह करण्यासाठी सर्व काँग्रेसजन एकत्रित आले, सर्व स्वातंत्र्य सेनानी एकत्रित आले. मात्र त्याच वेळेस प्रताप मिलच्या गेटवर पहिल्यांदा सत्याग्रह करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील यांनी केलं आणि तेव्हा अण्णासाहेब धुळे जिल्ह्यातून पहिले सत्याग्रही ठरले. हे तुम्हा आपल्या सर्वांसाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यावेळेस अण्णासाहेबांना जवळपास 6 महिन्याची शिक्षा झाली आणि 100 रुपये दंड ठोठावण्यात आला. 100 रुपये दंड न भरल्यास पुन्हा 3 महिन्याची शिक्षा अजून वाढवण्यात आली. अशी एकूण 9 महिने शिक्षा अण्णासाहेबांनी 1940 मध्ये पहिले सत्याग्रही धुळे जिल्ह्यातून ठरल्यामुळे त्यांना ती शिक्षा
त्यांनी स्वीकारली आणि तिथून खऱ्या अर्थाने जी काही सुरुवात झाली, मग पुन्हा 1942च्या ज्या काही चले जाव आंदोलन जे काही झालं, जो काही 1942चा स्वातंत्र्य लढा आपण म्हणतो, त्यावेळेस आमच्या तळोदा भागातील 15 भिल्ल बांधवांवरती जो काही गोळीबार झाला, 15 भिल्ल बांधव, आदिवासी बांधव त्या ठिकाणी ठार झाले. आणि दुसरी घटना जी काही नंदुरबार शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी त्या माणिक चौकात त्या बाजाराच्या ठिकाणी जी काही झाली, जिच्यामध्ये आमचे शिरीष कुमार असतील, शशीधर असतील, घनश्याम असतील, धनसुख असतील, ही जी काही लहान लहान लेकरं 8-8, 9-9 वर्षाची लेकरं धारातीर्थी पडली, त्यावेळेस जी काही धरपकड सुरू झाली, स्वातंत्र्य सैनिकांना पकडण्याचं सत्र जे काही सुरू झालं, त्यावेळेस अण्णासाहेबांना देखील कैद करण्यात आलं आणि नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये अण्णासाहेबांना त्या ठिकाणी शिक्षा ठोठावण्यात आली. ती शिक्षा होती 2 वर्ष आणि रोखीचा दंड देखील होता. त्यावेळेस देखील अण्णासाहेब जवळपास 3 वर्षाच्या आसपास त्या ठिकाणी जेलमध्ये होते. म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रत्यक्ष जेल भोगली, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत आपला सहभाग नोंदवला, आणि हे सर्व करत असताना या खानदेशामध्ये, या धुळे जिल्ह्यामध्ये इथल्या गावागावातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांना शिक्षण मिळावं, यासाठी त्यांनी जी काही चळवळ राबवली, जी काही माणसं जमा केली, त्यांच्या माध्यमातून, या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून जो काही वटवृक्ष आज आपण पाहतोय, हे जे काही एकूण कार्यकर्तृत्व अण्णासाहेबांचं उभं राहिलेलं आहे, त्या कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळावा आणि या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जशी शिक्षणाची कवाळं खुली झाली, तशीच त्यांना मैदानातली कवाळं देखील खुली झाली पाहिजे. यासाठी त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी संस्थेचे चेअरमन मान्य बाबासाहेब कुणालजी पाटील, अश्विनीताई पाटील यांच्या माध्यमातून जो काही हा क्रीडा महोत्सव सुरू झालेला आहे मागील वर्षापासून, तर तो यापुढे अधिक दिमाखानं अजून कसा करता येईल यासाठी त्यांचा सदोदित प्रयत्न असतो. ही यामागची खऱ्या अर्थानं भूमिका आहे. मराठी थोडी असे इकडे तिकडे आहे तरी थोडा टॉलरेट करा. पण जेव्हा मी UPSCची तयारी करत होतो, जेव्हा मी IASची तयारी करत होतो, तेव्हा 2 अटेम्प्ट झाले. एक वेळी मला पहिल्यांदा अपयश झाला, दुसऱ्यांदा यश झाला, पण जे मला पाहिजे होता ते मला मिळाला नव्हता. 366 रँक तेव्हा आली होती. तिसरा अटेम्प्ट दिलो, परत अपयश आला. जेव्हा मी चौथा अटेम्प्टची तयारी करत होतो तेव्हा मी शिमल्याला होतो आणि माझी जी पूर्वीची सर्व्हिस होती त्याची ट्रेनिंग सुरू होती शिमल्याला. तर ट्रेनिंग सुरू व्हायची 9 वाजतापासून सकाळी आणि संपवायची संध्याकाळी 5:30 वाजता. आणि मला पुढच्या अटेम्प्टची, चौथा अटेम्प्टची तयारीसुद्धा करायची होती. तर मला नेहमी असा विचार यायचा की आता एक दिवसात 24 तास, त्यामधून 8 तास झोपायच्या किंवा 6 तास झोपायच्या आणि 9 तास जे ट्रेनिंग करणार, तर मी शिकणार कधी, मी वाचणार कधी, अभ्यास कधी करणार. तर मला नेहमी माझे मित्रगण सगळे सांगायचे की तू एक काम करा की तुम्ही 5-5:30 वाजता संपल्यानंतर लगेच तुम्ही पुस्तक उचला आणि तयारी सुरू करा. पण मला खेळण्याची एवढी आवड झाली असते तेव्हा की मी त्यांना सांगायचो की 5:30 वाजले ना, आता मी अजून 1 तास टेनिस खेळतो आणि मग मी 7 वाजता परत तयारी सुरू करणार. आणि मला माहीत आहे की कारण मी जर खेळलो तरी खेळल्यानंतर माझी मानसिक परिस्थिती खूप चांगली होणार आणि जो अभ्यास मला 6 तासात करायचा आहे तो अभ्यास मी 4 तासात संपवून घेणार. आणि असा करून करून मी पूर्ण 5 महिने 6 महिने असा प्रयत्न केलो. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी 4 ते 4.5 तास अभ्यास केलो पण 1 तास 100% प्रत्येक दिवस मी टेनिस खेळलो, तेव्हा मला फायनली शेवटी मला यश मिळालं आणि तेव्हा माझी ऑल इंडिया रँक 6 आली. तुमच्या लेवलला पार्टिसिपेट होत होता, तुमच्या लेवलला स्पोर्ट्स व्हायचे. मात्र अशा पद्धतीनं सर्वच शाळांना एकत्रितरित्या आणून, मला वाटतं ही 2रंच वर्ष आहे, बरोबर आहे का? तुम्ही समोर बसलेल्याने सांगा, बरोबर आहे का? मग तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं का नाही आवडलं? ओके, आवडलं तर फार चांगली गोष्ट आहे. त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून बाबासाहेबांचं अभिनंदन करूया. कारण मित्रांनो, खरं तर हे वैयक्तिक, याला काही ग्लोरीफाय करायचा विषय नाही आहे किंवा काय नाही आहे. मात्र गुप्ता सरांनी पण त्यांच्या वैयक्तिक अनुभवातून ज्या गोष्टी सांगितल्या, काय असतं की जेव्हा शुभम गुप्ता सर असतील, मी असेल किंवा आमच्यासारखे किंवा इव्हन बाबासाहेबांसारखी जेव्हा व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतात, तेव्हा त्यांच्याकडे बघून आपल्यापैकी काही व्यक्तींच्या किंवा काही मुलांच्या मनात ही पण मनीषा जागृत होते की आपल्याला असं वाटतं की आपण पण असं बनलं पाहिजे, आपले पण विचार लोकांनी ऐकले पाहिजेत किंवा आपलं पण अनुकरण करण्याची एक इच्छा जागृत झाली पाहिजे. पण हे सगळं करण्यासाठी वेगळं काहीच करायची गरज नसते. मी एवढंच सांगतो की काही वर्षांपूर्वी 10, 12, 20 जे काय असेल, आम्ही देखील तुमच्यासारखेच असे एक सर्वसाधारण व्यक्तिमत्व होतो, सर्वसाधारण विद्यार्थी होतो. तुमच्यासारखंच असं खाली बसून त्यावेळेस कोणाची तरी भाषणं ऐकली होती. आणि जो आपल्या मनात 2-3 गोष्टी असतात की आपण ग्रामीण भागातले आहोत, मराठी माध्यमातून शिकतो, किंवा आपल्याला सो कॉल्ड ज्या आजकालच्या युवा पिढीला किंवा विशेषतः सर्व शहर भागांमधून अवेलेबल असणाऱ्या फॅसिलिटीज आहेत त्या जर आपल्याला अवेलेबल नसतील तर आपल्याला कसं पुढे जाता येईल.
परंतु हा सगळा न्यूनगंड किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्हाला पुढे जायला वेगळी कुठलीच गोष्ट लागत नाही. फक्त एक गोष्ट लागते, ती म्हणजे आपल्यामध्ये दृढ आत्मविश्वास. म्हणजे मला माझ्या स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास पाहिजे, तर आपल्याला निश्चितपणाने पुढे जाता येतं. मग ते तुमच्या अभ्यासात असो किंवा स्पोर्ट्समध्ये असो. आज हे दुसरं वर्ष आहे की आपण ही क्रीडा स्पर्धा आपल्या प्रमुख मुख्य कॅम्पसमध्ये या ठिकाणी घेतोय आणि दोघंही अत्यंत तोलामोलाचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. शुभम गुप्ता साहेब आणि किशोर काळे साहेब, मला असं वाटतं की तुमचं स्वागत किती करावं तेवढं कमी आहे. कारण ह्या माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर जर रोल मॉडेल दाखवायचे असतील तर ते कसे असले पाहिजे याचं उदाहरण तुम्ही दोघं जण आहात. त्यामुळे तुमचं खरंच या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. आमचे विद्यार्थी अत्यंत तयारी करून आलेत. त्यांच्या शाळेमध्ये त्यांनी स्पर्धा गाजवल्या. गेल्या 2 महिन्यापासून या सर्व स्पर्धा आपापल्या शाखांमध्ये चालू होत्या आणि आज मुख्य स्पर्धेकरता ते या ठिकाणी जमलेले आहेत. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेबांना सांगत होतो की गेल्या वर्षी पहिलं वर्ष या क्रीडा स्पर्धांचं होतं आणि पहिल्या वर्षी मी ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इतकं चांगलं खेळताना बघितलं आणि मला हे जाणवलं की मी कम्पेअर करू नये, तुलना करू नये शहराची ग्रामीण भागाची, परंतु ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातले आलेले मुलंसुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये हे नैपुण्य गाजवू शकतात आणि आमच्या ग्रामीण भागातले मुलंसुद्धा मोठे होऊ शकतात. हा विश्वास आम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी जाणवतो आणि मला मनापासून आनंद वाटतोय की ज्या उद्देशाने ही संस्था दोघे स्थापन झाल्या, मग ती SSUPS असो की जवाहर शिक्षण प्रसारक संस्था असो, ज्या उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या संस्था स्थापन करताना आपल्या ज्येष्ठांनी वडीलधाऱ्यांनी या डोळ्यासमोर ठेवला. मला असं वाटतं की ह्या ग्रामीण भागातल्या मुलाला कुठेतरी चांगल्या संध्या मिळाल्या पाहिजे, माझा ग्रामीण भागातला मुलगा पुढे गेला पाहिजे आणि कुठेही त्या माझ्या विद्यार्थ्याकरता कोणत्याही अडचणीमध्ये पैशापासून असो की कोणत्याही दुसऱ्या अडचणी येऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. तो उद्देश आज आम्ही पुढे ह्या संस्थेच्या माध्यमातून घेऊन जातोय. याचा आज आम्हाला विशेष आनंद आणि गर्व त्या ठिकाणी वाटतो की आमच्या ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी पुढे जातात.